माझं नाव आहे राजाराम, पण सगळेजण मला राजा म्हणतात. माझं वय 50च्या आसपास आहे. म्हणजे मी तसा एक वयस्कर पुरुष आहे. माझं वय जरी 50 असलं तरी मी एकदम रांगडा होतो, एकदम धडधाकट. आणि त्यात लहानपणापासून मला शेतातली कामं करायची सवय असल्यामुळे माझ्यामध्ये अजून चांगलीच रग होती. आता माझी हालत काय सांगू तुम्हाला. माझी बायको 5-6 वर्षापूर्वीच गेलेली आणि मला 2 मुलं आहेत. पण दोन्ही मुलं पण आता शिकलेत आणि ते शहरामध्येच राहतात. त्यामुळे आता गावाकडे फक्त मी एकटाच असतोय. तशी आमची पहिल्यापासूनच गरीब परिस्थिती, त्यामुळे गावाकडे माझी जमीन वगैरे असं काहीच नाही. गेल्या 4-5 वर्षापासून मी आमच्या गावातल्या एका मोठ्या शेतकऱ्याच्या घरी बांधेलगडी म्हणून काम करतो. माझ्या मालकाचे नाव आहे विक्रम. त्याच्या घरामध्ये तो आणि त्याची बायको असे ते दोघच होते. ते दोघे पण एकदम तरुण होते आणि त्याची जी बायको होती तिचं नाव माया. तिचं वय अंदाजे 35च्या आसपास असेल. आता माझा जो मालक आहे तो राजकारणामध्ये असल्यामुळे तो बऱ्याच वेळा घराच्या बाहेर असायचा. त्याची शेतीवाडी भरपूर होती, पण त्याची एवढी शेती असली तरी त्याची बायको स्वतः शेतामध्ये जातीने लक्ष घालायची. वेळ पडली तर ती शेतातली पण सगळी कामं करायची. आता ही माया म्हणजे माझ्या मुलीच्याच वयाची. तिचा स्वभाव पण खूप चांगला होता आणि दिसायला पण ती एकदम देखणी होती. आता तिच्या सौंदर्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती एकदम गोरीपान होती, उंच पुरी होती आणि अंगाने एकदम भरलेली होती. आता ती थोडीशी जाड झालेली होती तरी पण एकदम उठून दिसायची. पण आमची जी माया मालकीन होती, तिला बघितलं की मला बऱ्याच वेळा तिलाच बघत राहायचो. का कोण जाणे, माझं मन तिच्याकडे खूपच आकर्षित व्हायचं. आणि ती माया पण एकदम बिनधास्त स्वभावाची होती. ती मला राजाच म्हणायची. कुठलंही काम सांगताना राजा हे कर, राजा हे आणून दे असंच मला बोलायची. आणि मी वयस्कर असल्यामुळे ती माझ्यासोबत एकदम बिनधास्त राहायची. माझ्यासमोर काम करताना कधी कधी तिचा पदर ढळायचा आणि तिच्या त्या भागाचे दर्शन मला व्हायचं. पण तिला जरी त्या गोष्टीचं काही वाटत नसलं तरी माझ्या मनात मात्र एक वेगळाच वणवा पेटायचा. पण मी माझा तोल कधीच ढळू दिलेला नव्हता. पण एक दिवस एक अशी घटना घडली की माझा तोल ढळला आणि माझ्या हातून जे नको ते घडलं. आता त्या दिवशी काय झालं होतं ते मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझा जो मालक होता तो राजकारणामध्ये असायचा आणि त्यावेळी मला वाटतं कुठल्या तरी मोठ्या निवडणुका चालू होत्या आणि त्या निवडणुकीच्या कामांसाठी माझा जो मालक होता तो शहरामध्ये गेलेला होता. त्यामुळे घरामध्ये माझी मालकीन फक्त एकटीच होती आणि आता शेतातली सगळी कामं मी आणि माझी मालकीन आम्ही दोघं मिळून करत होतो. आता तो दिवस मला एकदम चांगला आठवतो. त्यावेळी आम्ही आमच्या शेतामध्ये मका पेरलेली होती आणि त्या मक्याला पाणी द्यायचं होतं आणि संध्याकाळी चांगले 5-6 वाजेपर्यंत मी मक्याच्या शेतामध्ये पाणीच देत असायचो. पण 5-6 वाजता माझी कामाची सुट्टी व्हायची. त्यामुळे 6 वाजता मी मोटार बंद केली आणि मी माझ्या शेडमध्ये येऊन माझं अंग टाकलं. आता माझं जे शेड होतं ते मालकाच्या घराच्या बाजूलाच होतं आणि मी एकटा असल्यामुळे मी तिथे शेडवरच राहत होतो आणि मला जेवण पण माझी मालकीनच द्यायची. त्या दिवशी मी असाच 6-6:30 वाजता निवांत माझ्या शेडमध्ये येऊन पडलेलो होतो आणि दिवसभराच्या थकव्यामुळे मला कधी झोप लागली ते मला कळलंच नाही. साधारण 8-8:30 वाजता मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या शेडमध्ये आलंय आणि म्हणून मी दचकून बसलो. त्यावेळी मला दिसलं की मालकीन जेवणाचा डबा घेऊन माझ्या शेडमध्ये आलेली होती. त्यावेळी माझ्या अंगावरचे कपडे एकदम अस्ताव्यस्त होते. माझं धोतर झोपेत सुटलेलं होतं. तसा मी एकदम लाजलो आणि मी पटकन उठून माझं धोतर सावरलं. अंगावरचे कपडे थोडे व्यवस्थित केले. तसं मालकीनने मला विचारलं. ती म्हणाली, काय राजा, आज खूप गाढ झोप लागली वाटतं तुला. तसं मी म्हणालो, हो ना मालकीन, आज खूपच कंटाळा आला होता. त्यामुळे मला कधी झोप लागली तेच कळलं नाही. आता मी जरासा सावरून बसलो आणि मी मालकीनबाईकडे बघायला लागलो आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिची नजर माझ्या शरीरावरूनच भिरभिरत होती. त्यानंतर मालकीनबाईने डबा ठेवला आणि ती आता तिच्या घरी जायला निघाली आणि जाताना तिनं मला विचारलं, राजा,
त्या आपल्या पेरलेल्या मक्याला थोडंसं पाणी द्यायचं राहिलंय. तू आता जेवण करून निवांत झोप. मी आता शेतामध्ये जाते आणि शेताला पाणी द्यायला सुरुवात करते. तुझी झोप झाली की तू शेतामध्ये ये. मग आपण दोघं मिळून पाणी देऊ. तसं मी ठीक आहे म्हणालो आणि त्यानंतर मालकीनबाई तिच्या घरी निघून गेली. मला खूप भूक लागली होती. पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे मी जेवणावर ताव मारला आणि मी पुन्हा तिथंच माझं अंग टाकून दिलं आणि मला एकदम गाढ झोप लागली. त्यानंतर अचानक मला जाग आली. त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते आणि माझ्या लक्षात आलं की मालकीनबाई आता शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेली असेल. तसं मी पटकन उठलो, तोंडावर पाणी मारलं. तशी माझी झोप थोडीशी कमी झाली आणि त्यानंतर एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये कंदील घेऊन मी शेताकडे निघालो. थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर चांगलाच गारवा पसरला होता. त्यामुळे मी आवर्जून माझी घोंगडी माझ्या सोबत घेतलेली होती आणि 5 मिनिटात मी मालकांनी मका पेरलेल्या शेतामध्ये जाऊन पोहोचलो. आणि त्यावेळी मला तिथे बॅटरीचा उजेड दिसला, कारण तिथे मालकीन पाण्याची धार धरत होती. आता ज्यावेळी मी शेतामध्ये गेलो त्यावेळी मला दिसलं की मालकीनबाईंनी तिची साडी चांगली वरपर्यंत खोचलेली होती आणि ती त्या चिखलामध्ये शिरून मक्याची धार मोडत होती. त्यावेळी तिचं ते भरकच्च शरीर माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी डोळे फाडून फाडून मालकीनबाईलाच बघत होतो. आता तिने धार चांगलं बांधलं. ती तशीच माघारी फिरली आणि तिचा पदर सावरत ती चिखलातून बाहेर आली. तशी अचानक तिची नजर माझ्याकडे गेली. मी पण अजून तिच्याकडे डोळे फाडूनच बघत होतो. ती आता माझ्याकडे बघतच त्या चिखलातून बाहेर आली आणि मला विचारायला लागली, राजा, झोप झाली का तुझी? तसं मी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर ती एका बाजूला जाऊन बसली. मी पण तिच्याच बाजूला तशीच घोंगडी घेऊन बसलेलो होतो. आता 5 मिनिटं मी तसा बसलो असेल तेवढ्यात लगेच हेच दुसरं दार भरलं. आता मी माझ्या अंगावरची घोंगडी काढली आणि मी आता भार मोडण्यासाठी त्या पाण्यामध्ये उतरलो. त्यावेळी मी माझं धोतर चांगलं वरती खोचलं आणि त्या चिखलामध्ये उतरलो आणि मी त्या मक्याला धार मोडायला गेलो. त्यावेळी माझं ते कणखर आणि धिप्पाड शरीर आणि खरं तर मालकीन माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला लाज वाटायला लागली. पण त्याचबरोबर ती माझ्याकडे बघते या भावनेने माझ्या अंगावर शहारा पण येत होता. माझं अंग मोहरून गेलं आणि मी अचानक तिच्याकडे बघितलं. त्यावेळी मला दिसलं की ती नजर रोखून फक्त माझ्याकडेच बघत. तिची नजर माझ्या त्या पिळदार शरीरावर स्थिरावली होती. आता बारा मोडून मी पुन्हा बांधावर मालकिनीच्या बाजूला जाऊन बसलो. वातावरणामध्ये आता चांगलाच गारवा पसरला होता. मी पुन्हा माझ्या अंगावर घोंगडी घेतली आणि बांधावर बसून आता सारं बारं भरायची वाट बघायला लागलो. तेवढ्यात आता मालकीनबाई माझ्या एकदम जवळ सरकली आणि मला म्हणाली, राजा, आज थंडी खूपच वाढली रे. तसं मी म्हणालो, हो ना मालकीनबाई, आज खूपच गारवा आहे म्हणून तर मी घोंगडी घेऊन आलोय. तसं मालकीनबाई माझ्याकडे बघत मला म्हणाली, अरे, थंडी फक्त तुलाच वाजते का? मी मगाशी 2 तासापासून या थंडीत आहे आणि तू एकटाच घोंगडी घेऊन बसलाय होय? तसं मी लाजतच मालकीनबाईला म्हणालो, मालकीनबाई, मग ही घोंगडी तुम्ही घ्या. तशी मालकीन थोडीशी गालात हसली आणि ती म्हणाली, राजा, म्हणजे आता माझ्यासाठी तू एकटा काय थंडीत कडकडत बसणार आहेस का? तसं मला आता काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यानंतर मालकीनबाई माझ्याजवळ आली आणि मला एकदम चिटकून बसत ती मला म्हणाली, राजा, तुझ्या घोंगडीमध्ये मला पण घे ना. तसं माझा मालकिनीच्या बोलण्यावर विश्वासच बसेना आणि मी तिच्याकडे दचकून बघितलं. तशी ती मला म्हणाली, अरे, तुला ऐकायला येत नाही का? ती घोंगडी माझ्याही अंगावर टाक. तसं मी काही न बोलता माझा उजवा हात उचलून मालकिनीला माझ्या घोंगडीमध्ये घेतलं आणि त्यावेळी ती मला एकदम चिटकून बसलेली होती आणि तिचा तो उबदार स्पर्श मला जाणवायला लागला आणि खरंच तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगातली थंडी कुठच्या कुठे पळून गेली. पण माझ्या अंगातली थंडी पळून गेली हे जरी खरं असलं तरी तिच्या त्या स्पर्शाने मी मात्र खुश व्हायला लागलो होतो. एरवी मी तिला बघून खुश व्हायचो, पण ती आज त्या बोचऱ्या थंडीमध्ये मला एकदम चिटकून बसलेली होती. त्यामुळे त्या दिवशीचा जो अनुभव होता तो खूपच वेगळा होता आणि तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगाला एका क्षणातच कापरं भरलं. माझ्या त्या वयस्कर शरीरामध्ये अचानक एवढी मजा आली
की मी उगीच माझं अंग तिच्या अंगावर दाबायचा प्रयत्न करायला लागलो. आम्ही दोघं जण आता एकमेकांना एकदम खेटून बसल्यामुळे एकमेकांच्या शरीराची उब एकमेकांना मिळत होती. त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटत होतं. पण त्याचबरोबर आमच्या दोघांचे श्वास वाढलेले होते आणि ती माझ्या जवळ असल्यामुळे तिचे श्वास मला एकदम स्पष्ट जाणवायला लागले होते. तिचे श्वास कधी माझ्या गालावर पडायचे तर कधी माझ्या कानावर, आणि त्यामुळे माझी मजा एकदम शिगेला येऊन पोचली होती. तरी पण मी कसा तरी स्वतःवर संयम ठेवलेला होता. पण आता हे कमी होतं की काय म्हणून माझ्या मालकिनीने पुढे एक असं कृत्य केलं की माझा स्वतःवरचा ताबा सुटला. मी आता माझ्या मालकिनीला चिटकून बसलेलो असताना माझ्या मालकिनीने माझ्या खांद्यावर हात टाकला. तसं मी एकदम दचकलो आणि मी एकदम कावरा-बावरा झालो. आता ती तिच्या हाताने मला चांगलाच कुरवाळायला लागली आणि त्याचबरोबर तिने दुसरा हात माझ्या पायावर ठेवला आणि ती माझ्या पायावर तिचा हात बिनधास्तपणे फिरवायला लागली आणि तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक विजेची लहर सळसळत गेली. मी माझे डोळे घट्ट झाकून घेतले. माझा खालचा ओठ मी माझ्या दाताखाली चावला आणि माझ्या हाताच्या मुठी आपसुकच आवळल्या गेल्या. मी काहीच बोलत नव्हतो. मी फक्त तो टच एन्जॉय करत होतो आणि थोड्याच वेळात मालकीन मला एवढे कुरवाळायला लागली की तिच्या मनातला कावा मी ओळखला आणि मी तिला म्हणालो, मालकीनबाई, असं काही करू नका. या म्हातार वयात माझ्याकडून काहीतरी पाप घडून जाईल. तशी मालकीनबाई मला म्हणाली, राजा, तू म्हातारा नाहीस. तुझं वय जरी जास्त असलं तरी एका तरुणाला लाजवेल असं तुझं शरीर आहे बघ. पण तुझा मालक मात्र तुझ्यापेक्षा कमी वयाचा असून सुद्धा त्याचा काहीच उपयोग नाही बघ. पण राजा, तुझी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे बघ. असं म्हणून मालकीन पुन्हा मला चांगलीच बिलकली. तसं मात्र मी मालकिनीला बराच समजावण्याचा प्रयत्न केला. मी तिला माझ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती चांगली हाताला पेटून उठलेली होती. माझ्या स्पर्शाने ती पण मोहरली होती आणि ती मला सोडायलाच तयार नव्हती. पण एका क्षणाला तिने मला एवढं घट्ट मिठी मारली की मी काहीच करू शकलो नाही आणि तिने पटकन तिचे नाजूक ओठ माझ्या गालावर टेकवले आणि तिच्या त्या ओल्या ओठांच्या स्पर्शाने मात्र मी एखाद्या मेणाच्या गोळ्यासारखा वितळायला लागलो आणि पुढच्या क्षणाला ती वेड्यासारखं माझ्या गालावर आणि माझ्या मानेवर चुंबनाचा वर्षाव करायला लागली. तसा मात्र माझ्यातला विरोध आता मावळत गेला आणि पुढच्या क्षणाला मी पण तिला माझ्या घट्ट मिठीमध्ये आवळलं. कारण आता माझा स्वतःवर ताबा राहिलेला नव्हता आणि मला आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता. मी तिला आता कस करून माझ्या मिठीमध्ये एवढ्या जोरानं आवळलं की तिच्या पाठीची आणि कमरेची हाडं कडकड मोडली असं वाटलं. तशी मालकीन मला म्हणाली, अरे राजा, हळू, मी कुठे पळून नाही जाणार आणि असं मला आवळून तू काय माझं हाडं मोडणार आहेस की काय? तसं मी काहीच बोललो नाही. मी फक्त तिला माझ्या भुजभाषामध्ये आवळत होतो आणि पुढच्या क्षणाला मी चुंबनांचा असा काही वर्षाव केला की माझ्या त्या चुंबनाच्या वर्षावाने एकदम घायल होऊन गेली. कधी मी तिच्या गालाचे चुंबन करायचो, तर कधी कपाळाचे, तर कधी हनुवटीचे, तर कधी डोक्याची. मी बराच वेळ तिच्यावर चुंबनाचा सपाटा चालू ठेवलेला होता आणि माझ्या त्या चुंबनाने ती पण एकदम घायाळ होऊन गेलेली होती. आम्ही दोघं जण धापा टाकायला लागलो होतो. दोघांचे श्वास एकमेकांच्या श्वासामध्ये मिसळायला लागलेले होते आणि त्यामुळे आम्ही दोघं जण एकदम पेटून उठलो होतो. आता आम्ही एकमेकांना तृप्त केलं. आमचं रात्रभर असंच चालू राहिलं. सकाळी मला काहीतरी चुकीचं केलं असं वाटलं, पण त्यावेळी मला वाटलं की माया आता जागी झाली की मला उरडेल, पण तसं काहीच झालं नाही. माया जशी जागी झाली तशी ती माझ्याकडे बघून हसली आणि माझ्या कपाळावर चुंबन करून ती तिच्या घरी निघून गेली. आता आमच्या दोघांमध्ये या गोष्टी सर्रास व्हायला लागल्या. तसा पण माझा मालक कधीच घरी नसायचा आणि मायाला ज्यावेळी सुखाची गरज वाटायची त्यावेळी ती मला तिच्या घरी बोलावून न्यायची आणि माझ्या शेडवर तरी यायची आणि त्यावेळी ती माझ्याकडून तिची हाव पूर्ण करून घ्यायची आणि तिच्यामुळे मला पण तिचं स्त्रीचं सुख मिळायला लागलेलं होतं. आता या घटनेला सुरुवात होऊन साधारण 1 वर्ष झालं आणि अजून सुद्धा मायामध्ये आणि माझ्यामध्ये तेच नातं आहे. आम्ही दोघं जण अजून एकमेकांना तृप्त करतो, एकमेकावर प्रेमाचा वर्षाव करतो. अशा प्रकारे आमचं हे गुपित नातं आता आमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलं होतं. दिवसेंदिवस माया आणि माझ्यामधलं हे सूत्र अधिकच घट्ट होत गेलं. विक्रम शेठ राजकारणाच्या कामात जितके व्यग्र व्हायचे तितकीच माया माझ्या अधिक जवळ यायची. पण आमच्या या नात्यात केवळ
शारीरिक ओढ नव्हती, तर त्यात एक निखळ जिव्हाळा आणि अनामिक प्रेमही निर्माण होऊ लागलं होतं. त्या रात्रीची गोष्ट तर मी कधीच विसरू शकत नाही. पावसाळ्याचे दिवस होते. दुपारपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं आणि संध्याकाळ होता होता मुसळधार पाऊस सुरू झाला. शेतात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. त्यामुळे रात्रीचं पाणी द्यायचं काम नव्हतंच. मी माझ्या शेडमध्ये कंदील लावून पावसाच्या आवाजात गाढ झोपण्याचा प्रयत्न करत होतो. बाहेर विजांचा कडकडाट चालला होता आणि गार वारा शेडच्या फटीमधून आत येत होता. साधारण रात्रीचे 10:30 झाले असतील. अचानक शेडच्या दरवाजावर हलकी थाप पडली. मी दचकून उठलो. विचार केला, या एवढ्या पावसात कोण असेल? मी दरवाजा उघडला तर समोर माया उभी होती. ती पूर्णपणे भिजलेली होती. तिची ओली साडी तिच्या अंगाला पूर्णपणे चिटकली होती आणि तिच्या केसांतून पाण्याचे थेंब तिच्या गोऱ्या गालावरून उघळत होते. थंडीमुळे तिचे ओठ थरथरत होते. मालकीनबाई, तुम्ही या पावसात इथे? मी आश्चर्याने आणि काळजीत विचारलं. तिने काहीच न बोलता थेट आत पाऊल टाकलं आणि स्वतःच दरवाजा बंद केला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राजा, आज घरात एकटं वाटत होतं. विजांचा एवढा कडकडाट होतोय की मला खूप भीती वाटत होती. म्हणून मी इथे आले. मी पटकन माझी सुकी घोंगडी उचलली आणि तिच्या खांद्यावर टाकली. तुम्ही आधी हे अंगावर घ्या, नाहीतर थंडी वाजून आजारी पडाल, मी म्हणालो. मायाने माझ्याकडे तिच्या त्या काळ्याभोर रसरशीत डोळ्यांनी बघितलं. त्या डोळ्यात आज एक वेगळीच आजवी भावना होती. ती हळूच माझ्या जवळ आली आणि तिने तिच्या ओल्या हाताने माझा हात पकडला. तिचा तो स्पर्श बर्फासारखा गार होता, पण माझ्या मनात मात्र उष्णतेची लाट पसरली होती. राजा, मला खूप थंडी वाजते. तुझी ही घोंगडी पुरेशी नाही. मला तुझी ऊब हवी आहे, ती एकदम हळू आवाजात माझ्या गळ्याशी येऊन म्हणाली. तिचे ते शब्द ऐकल्यावर माझ्यातला पुरुष जागा झाला. मी काहीच न विचार करता तिला माझ्या मजबूत बाहूंमध्ये ओढून घेतलं. तिनेही तिचे ओले हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि स्वतःला माझ्या छातीवर झोकून दिलं. बाहेर पावसाचा जोर वाढत होता. छपरावर पाण्याचे थेंब धपाधप पडत होते. पण आत मात्र आमचं एक वेगळंच विश्व तयार झालं होतं. मी हळूच माझा हात तिच्या चेहऱ्यावर नेला. तिच्या कपाळावर रेंगाळणारे ओले केस बाजूला केले. कंदिलाच्या अंधुक पिवळसर प्रकाशात तिचं ते देखणं रूप एखाद्या अप्सरेसारखं उठून दिसत होतं. तिच्या ओठावर पाण्याचे काही थेंब चमकत होते. माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी माझे ओठ तिच्या त्या रसाळ ओठावर टेकवले. यावेळी आमचं चुंबन घाईघाईचं नव्हतं, तर त्यात एक कमालीचा संथपणा आणि ओलावा होता. आम्ही दोघांमध्ये एकमेकांच्या श्वासात विरघळून गेलो होतो. मायेने हळूच डोळे मिटून घेतले आणि ती पूर्णपणे माझ्या स्वाधीन झाली. तिचा तो मखमली स्पर्श मला वेड लावत होता. मी तिला तशाच अवस्थेत माझ्या लाकडी खाटेवर नेऊन बसवलं. मी तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि तिचे ओले पाय माझ्या हाताने पुसू लागलो. माया माझ्याकडे अत्यंत प्रेमाने आणि आदराने बघत होती. ती म्हणाली, राजा, विक्रमने मला कधीच असं प्रेम दिलं नाही. तो फक्त त्याच्या सत्तेच्या आणि पैशाच्या मागे असतो. पण तुझ्या मिठीत आल्यावर मला खऱ्या सुखाचा अर्थ कळतो. तिचे ते भाऊक बोलणे ऐकून माझं तिच्याबद्दलचं प्रेम अजूनच वाढलं. मी खाटेवर तिच्या शेजारी आडवा झालो आणि तिला कुशीत घेतलं. आम्ही एकाच घोंगडीखाली होतो. त्या पावसाळ्याच्या रात्री बाहेरच्या वादळापेक्षा आमच्या मनातलंच वादळ जास्त तीव्र होतं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो. एका वयस्कर पण रांगड्या पुरुषाची ताकद आणि एका तरुण देखण्या स्त्रीची ओढ याचा तो एक अप्रतिम संगम होता. आम्ही त्या रात्री केवळ शरीराने नाही तर आत्म्यानेही एकमेकांना तृप्त केलं. सकाळ झाली तेव्हा पाऊस थांबला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. माया माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती. कंदिलाचा प्रकाश विझला होता आणि पहाटचा कोवळा प्रकाश शेडमध्ये येत होता. मी तिच्या शांत चेहऱ्याकडे बघत राहिलो. मनात विचार आला, हे जे काय आहे ते जगाच्या नजरेत कदाचित चुकीचं असेल, पण आमच्यासाठी हेच आमचं खरं जग होतं. माया हळूच जागी झाली. तिने माझ्याकडे बघून एक गोड हसू दिलं. माझ्या ओठावर एक हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाली, पुढच्या वेळी जेव्हा विक्रम शहरात जाईल तेव्हा आपण पुन्हा असंच भेटू. आणि ती तिची साडी सावरत हळूवार शेडच्या बाहेर पडून तिच्या घराकडे निघून गेली. आणि मी पुन्हा एकदा तिच्या आठवणीच्या उबदारपणात हरून गेलो.
मुसळधार पावसाच्या त्या रात्रीनंतर आमचं आयुष्य काही दिवस अत्यंत शांत आणि सुखात चाललं होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता नेहमीच जास्त भयानक असते. आमच्या या सुखी आणि गुपित विश्वाला लवकरच एक असं ग्रहण लागणार होतं, ज्याची कल्पना आम्ही स्वप्नातही केली नव्हती. विक्रम शेठ शहरातून परत आले होते आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या राजकारणाच्या बैठका आणि लोकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या होत्या. शेतात काम करताना माया आणि माझी नजरानजर व्हायची, पण आम्ही अत्यंत सावध असायचो. विक्रम शेठ समोर दिसले की माया मला सदाऐवजी राजा म्हणून हाक मारायची आणि मीही एका नोकराच्या मर्यादेत राहायचो. पण एक दिवस सगळंच बदललं. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. विक्रम शेठ एका मोठ्या सभेसाठी शेजारच्या तालुक्याला गेले होते आणि 2 दिवस परत येणार नव्हते. रात्रीचे साधारण 9 वाजले असतील. शेतातलं काम आटपून मी माझ्या शेडमध्ये आलो होतो. मायाने मला रात्रीचा डब्बा आणून दिला होता. डबा देताना तिने हळूच माझा हात दाबला आणि डोळ्यांनीच इशारा केला. रात्री 11:30 वाजता मागच्या दाराने वाड्यात ये. तिच्या डोळ्यातील ती ओढ पाहून माझं काळीज धडकलं. मी होकारार्थी मान हलवली. रात्री 11:30 वाजता संपूर्ण गाव शांत झालं होतं. कुत्र्याच्या भुंकण्याचाही आवाज बंद झाला होता. मी अत्यंत सावधपणे पाऊल न वाजवता वाड्याच्या मागच्या दारापाशी पोहोचलो. दार आधीच थोडं उघडं होतं. मी आत गेलो आणि मागून दार लावून घेतलं. वाड्यात पूर्ण अंधार होता. फक्त मायाच्या खोलीतून कंदिलाचा अंधुक प्रकाश बाहेर येत होता. मी खोलीत गेलो. माया माझीच वाट बघत होती. मला पाहताच ती धावत आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. राजा, खूप वेळ लावलास, ती माझ्या गळ्यात हात टाकत म्हणाली. कोणी बघेल या भीतीने हळू आलो माया. मी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अंधुक प्रकाशात माया नेहमीपेक्षा जास्त देखणी दिसत होती. आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत विरघळायला लागलो होतो. माझ्या रांगड्या हातांनी मी तिला जवळ ओढलं आणि आम्ही खाटीवर बसलो. आमच्या श्वासांचा वेग वाढला होता. हवेत एक वेगळाच रोमांच पसरला होता. मी तिचे ओठ चुंबनाने तृप्त करत होतो आणि ती माझ्या मिठीत सुखावून गेली होती. जवळपास तासभर आम्ही त्या एकांतात एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. सगळं काही सुरळीत आणि नेहमीसारखं रोमॅन्टिक चाललं होतं. पण अचानक शांतता भंग पावली. वाड्यातल्या मुख्य दरवाजावर कडी कोळसा हल्ल्याचा मोठा आवाज झाला. कोणीतरी मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतं. त्या आवाजाने माया झटकन माझ्या मिठीतून बाजूला झाली. तिची डोळे भीतीने मोठे झाले. चेहरा पांढरा फटक पडला. राजा, विक्रम आला, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. पण ते तर 2 दिवसांनी येणार होते ना. माझ्याही कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. मला नाही माहीत, पण बाहेर गाडीचा आवाज आला नाही. म्हणजे ते कोणाच्या तरी गाडीने आले असावे. तू पटकन लप. मायाने घाबरून तिची साडी सावरली. वाड्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग मुख्य हॉलमधून जात होता, जिथे विक्रम शेठ येत होते. मागचं दार बाहेरून बंद नव्हतं, पण तिथपर्यंत जाण्यासाठी खोली बाहेर पडावं लागणार होतं आणि हॉलमधून थेट खोलीच्या बाहेर नजर जात होती. मी कुठे लपू? मी विचारलं. या मोठी लाकड्या कपाटात बस. ते लवकरच झोपतील. मग निघून जा. मायाने खोली कोपऱ्यात असलेल्या जुन्या मोठ्या सागवानी कपाटाकडे बोट दाखवलं. मी वेळ न घालवता कपाटात शिरलो. मायाने कपाटाचा दरवाजा बाहेरूनच हलकाच लावून घेतला. कपाटाच्या दरवाजाच्या 2 फटीमधून मला खोलीतलं सगळं स्पष्ट दिसत होतं. काही सेकंदातच विक्रम शेठ खोलीत शिरले. त्यांच्या अंगावर नेहमीचा पांढरा कुर्ता पायजामा होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता. एक विचित्र आणि क्रूर हसू होतं. काय ग माया, अजून जागीच आहेस? माझी वाट बघत होतीस की आणखीन कोणाची? विक्रम शेठ यांनी विचारलेलं पहिलं वाक्य ऐकून कपाटात माझ्या अंगातून भीतीची एक थंड लहर धावून गेली. तुम्ही तुम्ही आजच परत आलात? काम झालं नाही का? मायेने स्वतःचा आवाज सामान्य ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिच्या आवाजातला थरथराट लपत नव्हता. काम? विक्रम शेठ हसले. त्यांनी त्यांच्या खिशातून एक छोटी वस्तू काढली आणि ती बेडवर फेकली. तो एक आधुनिक व्हॉइस रेकॉर्डर होता. माया, मला राजकारणातलं सगळं समजतं आणि घरातलंही. गेल्या काही दिवसापासून मला तुझ्या वागण्याचा संशय येत होता. म्हणून मी
शहरात जाण्याचं नाटक केलं आणि कालच या खोलीत हा रेकॉर्डर लपून ठेवला. मला बघायचं होतं की माझ्या पाठीमागे या वाड्यात नक्की काय चाललं. विक्रम शेट यांचे डोळे रागाने लाल झाले होते. कपाटाच्या फटीतून मी पाहिलं, मायेचे पाय लटपटत होते. तिने बेडवरील रेकॉर्डरकडे पाहिलं. याचा अर्थ आमचं संभाषण, आमचे आवाज, सगळं काही त्या रेकॉर्डरमध्ये कैद झालं होतं. विक्रम, माझा ऐका. माया रडू लागली. गप्प बस, उलटा कुठली, विक्रम शेट ओरडली. मी सगळं ऐकलंय. त्या 50 वर्षाच्या म्हाताऱ्या गड्यासोबत तू. विक्रम शेट यांनी कमरेला लावलेली त्यांची परवानाधारक बंदूक बाहेर काढली. बंदूक पाहताच माझ्या छातीची धडधड इतकी वाढली की मला वाटलं विक्रम शेट यांना माझ्या श्वासांचा आवाज कपाटाबाहेर ऐकू जाईल. तो राजा कुठे आहे आता? मी जेव्हा वाड्यात आलो तेव्हा मागचं दार उघडं होतं. तो अजून आजूबाजूलाच आहे. विक्रम शेट बंदुकीची नळी फिरवत खोलीत इकडे तिकडे बघू लागले. ते हळूहळू त्या कपाटाच्या दिशेनेच येत होते जिथे मी लपलो होतो. माझा श्वास रोखला गेला होता. माझ्या हातात काहीच नव्हतं. जर त्यांनी कपाट उघडलं तर ते मला तिथेच गोळी घालणार हे निश्चित होतं. विक्रम शेट कपाटापासून अवघ्या 2 पावलावर होते. त्यांनी कपाटाच्या हँडलवर हात ठेवला, पण त्या क्षणी मायाने मागून विक्रम शेट यांचा हात धरला. विक्रम, तो निघून गेलाय, तो शेडवर गेलाय. मला मारा, पण त्याला काही करू नका. ती रडत रडत त्याच्या पाया पडली. विक्रम शेट यांनी मायाला झटकन लात मारून बाजूला केलं. त्याला तर मी नंतर बघतो, आधी तुझा हिशोब चुकता करतो, असं म्हणून त्यांनी मायावर बंदूक रोवली. कपाटाच्या आत असलेल्या माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मी 50 वर्षाचा रांगडा माणूस होतो. लहानपणापासून शेतात घाम गाळला होता. एका स्त्रीला जिने मला जगातील सगळ्यात मोठं सुख आणि प्रेम दिलं होतं, तिला माझ्या डोळ्यांसमोर मरताना मी पाहू शकत नव्हतो. म्हातारपणात पाप होईल म्हणून मी घाबरणारा मी आता मायाचा जीव वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होतो. माझ्यातली सगळी ताकद एकवटून मी कपाटाचे दरवाजे जोरात बाहेर ढकलले. धडकन असा मोठा आवाज झाला आणि कपाटाचे दोन्ही दरवाजे विक्रम शेट यांच्या पाठीवर जाऊन आदळले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विक्रम शेट यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या हातातील बंदूक निसटून दूर मायाच्या पायापाशी जाऊन पडली. मी कपाटाच्या बाहेर आलो. विक्रम शेट यांनी जमिनीवरून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता संताप आणि मृत्यू होता. ते उठण्याचा प्रयत्न करत होते. राजा, बंदूक उचल, माया ओरडली. मी धावलो आणि जमिनीवरची बंदूक उचलली. माझ्या हातामध्ये ती लोखंडी बंदूक थरथरत होती. मी कधी आयुष्यात बंदूक पकडली नव्हती, पण आज परिस्थितीने ती हातात दिली होती. मी बंदूक थेट विक्रम शेटच्या यांच्यावर रोखली. विक्रम शेट जमिनीवरच थांबले. ते माझ्या धिप्पाड शरीराकडे आणि माझ्या हातातल्या बंदुकीकडे बघत होते. खोलीत कमालीची शांतता पसरली होती. फक्त बाहेर वाऱ्याचा सुसाट आवाज येत होता. राजा, तू मला मारशील. पोलिसांपासून ते कायद्यापर्यंत कोणीच तुला सोडणार नाही. तू एका गाड्याच्या अवकातीत राहा. विक्रम शेट यांनी तरीही धमकी देण्याचा प्रयत्न केला. शेट, मी नोकर जरूर आहे, पण माणूस आहे. तुम्ही मायाला मारू शकत नाही. माझा आवाज आता खंबीर झाला होता. राजा, आता काय करायचं? मायाने घाबरून माझा हात पकडला. आता आमच्या समोर 3 मोठे प्रश्न होते. विक्रम शेट जिवंत राहिले तर ते आम्हाला जिवंत सोडणार नव्हते. दुसरं, त्यांच्याकडे आमच्या विरुद्ध व्हॉइस रेकॉर्डरचा पुरावा होता. आणि तिसरे, जर आम्ही त्यांना मारलं तर आम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकणार होतो. मी हळूच पुढे झालो आणि बेडवरचा तो व्हॉइस रेकॉर्डर उचलला आणि माझ्या खिशात टाकला. विक्रम शेट आमच्याकडे रोखून पाहत होते. जणू काही ते मनातल्या मनात आमच्या मृत्यूची योजना आखत होते. त्या रात्री त्या बंद खोलीत एका बाजूला गावातील सर्वात शक्तिशाली राजकारणी जमीनदार होता आणि दुसऱ्या बाजूला त्याचा 50 वर्षाचा रांगडा गडी आणि त्याची तरुण देखणी बायको, ज्याच्या हातात आता त्याच्या मालकाचा जीव होता. पुढच्या क्षणी मी एक निर्णय घेतला, पण तो निर्णय आमच्या दोघांना सुखाच्या प्रवासाकडे नेणारा होता की विनाशाच्या खाईत हे अजून गुलदस्त्यात होतं. खोलीतली ती जीवघेणी शांतता बाहेरच्या वादळापेक्षा जास्त भयानक होती. माझ्या हातातली बंदूक विक्रम शेट यांच्या छातीवर रोवलेली होती आणि त्यांचे डोळे रागाने अपमानाने थरथरत होते. माया बाजूला उभी राहून भीतीने रडत होती.
एका बाजूला तिचे पती जे गावातील मोठे प्रस्थ होते आणि दुसऱ्या बाजूला मी, एक 50 वर्षाचा रांगडा गडी, ज्याच्या अंगात अजूनही तरुण रक्ताला लाजवेल अशी रग होती. राजा, विचार कर, तू काय करतोस? विक्रमशेठ जमिनीवर तसेच बसून अत्यंत धीम्या पण क्रूर आवाजात म्हणाले. तुझं अख्खं आयुष्य तुरुंगात सडेल, त्यापेक्षा ती बंदूक खाली ठेव. मी तुला आणि या कुलाटेला काय शिक्षा द्यायची ते ठरवतो. शेठ, आता अवकात आणि शिक्षेच्या गोष्टी करायला वेळ निघून गेली. मी माझं धोतर सावरत गंभीरपणे म्हणालो. माझं वय 50 असलं तरी त्या क्षणी माझ्या मनगटात शेकडो हत्तीचं बळ आलं होतं. तुम्ही मायाला मारणार होता, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. जर मी बंदूक खाली ठेवली तर तुम्ही आम्हाला जिवंत सोडणार नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे. राजा, आता काय करायचं? हे जर बाहेर गेलं तर आपण दोघंही बर्बाद होऊ. मायाने रडत रडत माझा हात पकडला. तिचा तो मऊशार पण आता भीतीने कापूस झालेला स्पर्श मला अधिकच हिंमत देऊन गेला. काही क्षण मी विचार केला. माझ्या खिशात तो व्हॉइस रेकॉर्डर होता, ज्यामध्ये आमचं गुपित कैद होतं. जर विक्रम शेट्टी यांना मी इथेच संपवलं तर कायदा मला सोडणार नव्हता, आणि जर सोडलं तर राजकारणातील त्याची वलय आम्हाला जगू देणार नव्हतं. मला एक जुगारी डाव खेळावा लागणार होता. मी हळूच पुढे आलो आणि डाव्या हाताने विक्रम शेट्टी यांचा पांढरा कुर्ता गच्च पकडला. माझ्या धिप्पाड शरीराच्या ताकदीने मी त्यांना एका झटक्यात उभं केलं आणि खाटेवर ढकललं. शेठ, ऐका आता. खेळ आता तुमच्या हातात राहिलेला नाही. मी बंदुकीची नळी थेट त्यांच्या कपाळाला लावली. लोखंडाचा तो थंड स्पर्श जाणवताच विक्रमशेठ यांच्या चेहऱ्यावरचा ताठा प्रथमच ढळला. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. तुला काय हवंय राजा? जमीन, पैसा, काय पाहिजे तुला? मी देतो, पण बंदूक बाजूला कर. शेठ आता तडजोडीच्या भाषेत बोलू लागले. मला तुमची जमीन नको आणि पैसाही नको. मला फक्त आमची सुरक्षा हवी आहे. मी म्हणालो, हा जो व्हॉइस रेकॉर्डर आहे ना, हा आता माझ्याकडेच राहील, आणि या वाड्यात आज रात्री काय घडलं हे आपल्या तिघांतच माहीत असेल. जर तुम्ही पोलीस किंवा तुमच्या माणसांना काही सांगण्याचा प्रयत्न केला तर हा रेकॉर्डर मी थेट सोशल मीडियावर आणि तुमच्या विरोधी पक्षाच्या नेत्याकडे पाठवेन. राजकारणात तुमची जी काही इज्जत आहे ती एका रात्रीत धुळीला मिळेल. एका गड्याने तुमच्या घरात शिरून तुमच्या बायकोला, हे जेव्हा गावाला समजेल तेव्हा तुमची निवडणुकीची तिकीट तर जातीलच, पण तुम्हाला तोंड दाखवायला जागाही उरणार नाही. माझे शब्द ऐकताच विक्रमशेठ यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना कळून चुकलं की हा 50 वर्षाचा म्हातारा फक्त शरीराने रांगडा नाही, तर त्याने डोकंही चांगलं लोह आहे. राजकारणाला जीवाची भीती जेवढी नसते तेवढी ती स्वतःच्या बदनामीची असते. आणि दुसरी गोष्ट, मी मायाकडे पाहत म्हणालो, माया आता या वाड्यात राहणार नाही. ती उद्या सकाळी शहराच्या तिच्या माहेरी जाईल. तुम्ही तिला घटस्फोट द्याल आणि शांतपणे हा विषय मिटवा. जर तुम्ही तिच्यावर किंवा माझ्यावर पुन्हा कधी हात उचलायचा प्रयत्न केला तर माझ्या हातातली बंदूक पुन्हा कधीही उचलायला मी मागे पुढे पाहणार नाही. विक्रमशेठ यांनी काही वेळ माझ्याकडे रोखून पाहिलं. त्यांच्या मनात सुडाची आग जळत होती, पण सध्या त्यांचे हात बांधलेले होते. त्यांनी हळूच मान डोलावली. ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे, पण तो रेकॉर्डर मला परत कर. नाही शेठ, हा रेकॉर्डर माझं आणि मायाचं जीवन विमा कवच आहे. हा माझ्याकडेच राहील. मी खिशातल्या रेकॉर्डरवर हात ठेवत म्हणालो. मी हळूच बंदूक खाली केली, पण ती खिशात टाकली. माया, तू तुझी बॅग भरून घे. आता या वाड्यात राहणं सुरक्षित नाही. मी बाहेर थांबतो. मायाने पटकन तिचे कपडे आणि दागिने बॅगेत भरले. विक्रमशेठ खाटेवर हताश बसले होते. त्यांचा अहंकार, त्यांची सत्ता, सगळे एका रात्रीत एका सामान्य गड्याने मोडून काढलं होतं. सकाळचे 5 वाजायला आले होते. पूर्वेकडे अजून उजाडायचा होता, पण अंधार विराळ होऊ लागला होता. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि हवेत कमालीचा गारवा होता. मी आणि माया वाड्याच्या मागच्या दाराने बाहेर पडलो. शेडवर येऊन मी माझे काही कपडे घेतले आणि गावाबाहेर जाणाऱ्या एसटी स्टँडवर आम्ही पोहोचलो. तिथे सामसूम होती. पहाटेची पहिली बस नुकतीच येऊन थांबली होती. मायाने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण सोबतीला एक सुटकेचा श्वास आणि माझ्याबद्दलचा प्रचंड आदर होता. तिने हळूच बसच्या पाठीमागच्या सीटवर जात असताना माझा हात हातात घेतला. राजा, तू आज माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. जर तू नसतास तर आज मी जिवंत नसते. माया, तू मला जे सुख आणि प्रेम दिलंस त्यानंतर तुझ्या जीव देणं माझ्यासाठी छोटी गोष्ट आहे.
मी तिच्या ओल्या गालावरून हात फिरवला. 50 वर्षाच्या या आयुष्यात मी कधी कोणावर एवढं प्रेम केलं नव्हतं. तू शहरात येणार आहेस ना माझ्या मागे? तिने अत्यंत आशेने विचारलं. हो. विक्रमशेठ शांत झाले की मी गाशा गुंडाळून शहरात येईन. माझी मुलंही तिथेच असतात. आपण तिथे एक नवीन सुरुवात करू. या म्हाताऱ्याच्या शरीरात अजून रग आहे. तुला आयुष्यभर सुखात ठेवायची ताकद अजूनही माझ्यात आहे. मी गालातल्या गालात हसत म्हणालो. तिने लाजायचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. बसने हॉर्न वाजवला आणि ती सुरू झाली. माया खिडकीतून माझ्याकडे पाहत हात हलवत होती आणि मी त्या पहाटेच्या धुक्यात तिच्याकडे पाहत उभा होतो. आमच्या नात्यांची सुरुवात जरी शेतातल्या चिखलात आणि चोरट्या स्पर्शाने झाली असली तरी त्याचा शेवट एका नव्या आणि मुक्त आयुष्याच्या दिशेने होणार होता. आता मला फक्त विक्रमशेठ यांच्या पुढच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं होतं, कारण हा सस्पेन्स संपला असला तरी आमच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू होणार होता. बस निघून गेली आणि पाठीमागे उरली फक्त डिझेलचा धूर आणि पहाटेच्या शांततेत विरघळणारा तिचा चेहरा. मी स्टँडवरून मागे फिरलो तेव्हा माझ्या अंगावरची घोंगडी हवेत उडत होती. मनात सुटकेचा श्वास होता, पण त्याच वेळी पुढच्या संकटाची चाहूल लागलेली होती. विक्रमशेठ शांत बसणाऱ्यापैकी नव्हता. राजकारणातल्या माणसाला जेव्हा एखादा सामान्य गडी झुकवतो तेव्हा त्याचा अहंकार आतल्या आत विषारी सापासारखा फुसकार करायला लागतो. मी गावातल्या मुख्य रस्त्यावरून न जाता शेताच्या बांधाबांधाने माझ्या शेडकडे निघालो. 50 वर्षाचं वय होतं माझं, पण आज शरीरातली रग आणि ताकद एखाद्या 25 वर्षाच्या तरुणासारखी सळसळत होती. मायासाठी मी काहीही करायला तयार होतो. शेडवर पोहोचलो तेव्हा सकाळचे 6 वाजून गेले होते. पूर्वेला तांबडं फुटलं होतं आणि कोवळं ऊन मक्याच्या पिकावर पडलं होतं. ज्या मक्याच्या शेतात आम्ही काही दिवसांपूर्वी पाण्याच्या दारावर एकमेकांच्या शरीराची ऊब घेतली होती, ती मका आज वाऱ्याने डोलत जणू मलाच पाहत होती. मी शेडमध्ये आलो, कंदील विझवला आणि खाट्यावर अंग टाकलं. खिशातून तो व्हॉइस रेकॉर्डर आणि विक्रमशेठ यांची बंदूक काढली. बंदूक मी शेडच्या छपरातल्या लाकडी वाशाच्या मागे लपून ठेवली आणि रेकॉर्डर माझ्या कमरेला घट्ट बांधला. आता मला फक्त विक्रमशेठ यांच्या पुढच्या खेळीची वाट बघायची होती. दुपारचे 12 वाजले तरी वाड्यातून काहीच हालचाल नव्हती. नेहमी विक्रमशेठ यांच्या गाडीचा हॉर्न वाजायचा, माणसं गोळा व्हायची, पण आज सगळं कसं सामसूम होतं. दुपारी 1च्या सुमारास विक्रमशेठ यांचा खास माणूस दत्ता माझ्या शेडवर आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा रुबाब नव्हता. तो थोडा गोंधळलेला दिसत होता. राजा, शेठनी तुला वाड्यात बोलावले, अर्जंट काम आहे, दत्ता म्हणाला. आलोच म्हणा, मी नेहमीसारखा गावढळ आवाज काढत म्हणालो, जेणेकरून त्याला काही संशय येऊ नये. मी वाड्याच्या दिशेने निघालो. पायऱ्या चढताना माझ्या काळजाची धडधड वाढतली होती, पण मी चेहऱ्यावर कसलाही भाव येऊ दिला नाही. हॉलमध्ये गेलो तर विक्रमशेठ सोफ्यावर बसले होते. त्यांच्या हातात चहाचा कप होता, पण त्यांचे डोळे लाल भडक होते. रात्री त्यांना झालेला मार आणि अपमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दत्ताला त्यांनी बाहेरच थांबायला सांगितलं आणि हॉलचा दरवाजा बंद करून घेतला. राजा, माया सकाळीच माहेरी निघून गेली, विक्रमशेठ एकदम शांत आवाजात म्हणाले. पण त्या शांततेत एक क्रूरता होती. होय शेठ, मला माहित आहे. मीच तिला स्टँडवर सोडून आलो. मी सरळ त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो. आता घाबराचं वय आणि वेळ दोन्ही निघून गेला. तू स्वतःला खूप शहाणा समजतोस ना? तुला काय वाटलं त्या छोट्याशा रेकॉर्डरच्या जोरावर तू विक्रम सूर्यवंशीला आयुष्यभर गुलाम बनवून ठेवशील? शेठ गालातल्या गालात हसले. त्यांनी सोफ्यावरून उठून माझ्याजवळ पाऊल टाकलं. मी आज सकाळीच माझ्या वकिलाशी आणि पोलीस इन्स्पेक्टरशी बोललो. तुझ्यासारख्या एका गड्याची काय अवकात? मी जर पोलिसात तक्रार केली, तू माझ्या घरात चोरी केलीस आणि मायाला पळून नेलंस, तर तुझा तो रेकॉर्डर कोणी ऐकणारच नाही. कोर्टात माझा शब्द चालतो, तुझा नाही. शेठचा तोच जुना राजकारणी माज पुन्हा वर आला होता, पण त्यांना हे माहीत नव्हतं की 50 वर्ष गरिबीत घालवलेला हा राजा इतका कच्चा नव्हता. शेठ, तुम्ही पोलीस स्टेशनला जरूर जा, मी माझ्या कमरेला हात लावत म्हणालो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. तो व्हॉइस रेकॉर्डर माझ्याकडे नाही. मी सकाळीच एसटी स्टँडवर मायाला तो देऊन टाकलाय आणि तिने तो रेकॉर्डर तिच्या माहेरी पोहोचवला असेल. तिचं वडीलही तालुक्याचे माजी सरपंच आहेत, हे तुम्ही विसरू नका. जर मला इथे काही झालं किंवा माझ्यावर
चोरीची खोटी केस केली तर माया तो रेकॉर्डर थेट जिल्ह्याच्या एसपीकडे आणि वर्तमानपत्रात देईल. विचार करा शेठ, तुमच्या विरोधकांना निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा मुद्दा मिळाला तर तुमचं काय होईल? हा सगळ्यात मोठा जुगार होता. रेकॉर्डर खरं तर माझ्याकडेच होता, पण मी खोटं बोललो आणि माझा हा बाण अचूक निशाण्यावर लागला. विक्रम शेठ यांच्या चेहऱ्यावरचा रंग एका सेकंदात उडाला. राजकारणात बदनामी म्हणजे राजकीय मृत्यू असतो हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. तुला तुला नक्की काय पाहिजे राजा? शेठचा आवाज आता मऊ पडला होता. त्यांच्या अहंकाराचे तुकडे झाले होते. मला काहीच नको शेठ, माझी 5 वर्षाची मजुरी जी काही बाकी आहे तो हिशोब करून मला द्या. मी आजच हे गाव सोडतो. माया तिच्या माहेरी सुखात राहील. तुम्ही तिला त्रास द्यायचा नाही आणि मी माझ्या मुलांकडे शहरात जातो. जर आम्ही दोघं तुमच्या आयुष्यातून निघून गेलो तर तुमची इज्जतही वाचेल आणि राजकारणही चालू राहील. पण जर तुम्ही सोडाचा प्रयत्न केला तर मग मात्र परिणामांना तुम्ही स्वतः जबाबदार असाल. मी शेवटचा इशारा दिला. विक्रम शेठ यांनी काही वेळ जमिनीकडे पाहत विचार केला. त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्यांनी कपाटातून पैशाचे पाकिट काढले आणि माझ्या हातात दिले. हा तुझा हिशोब आणि बोनस. आज हे गाव सोड, पुन्हा कधी या भागात दिसू नकोस. नक्की शेठ, मलाही या वाड्यात आता काहीच गरज नाही. मी पाकिट खिशात टाकले आणि मागे वळून हॉलमधून बाहेर पडलो. मी माझ्या शेडवर आलो. लपवलेली बंदूक काढली. ती मी शेडच्या मागच्या विहिरीत फेकून दिली, जेणेकरून नंतर कोणताही पुरावा उरणार नाही. माझं गाठोडं बांधलं. मी गावाच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याला लागलो. दुपारी 3 वाजता मी गावाच्या वेशीवर आलो. मागे वळून पाहिलं. त्या गावावर आणि शेतावर जिथे मी माझ्या आयुष्याची 50 वर्ष घालवली होती, तिथल्या चिखलाने मला ताकद दिली होती आणि तिथल्या एका देखण्या स्त्रीने ज्या आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या प्रेमाची सुखाची चव चाखली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.